नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्स सेकंड सेमिस्टरचे जे काही सिलेबस आहे, प्लस कोणकोणते सब्जेक्ट आहेत तुम्हाला, ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे. जे सब्जेक्ट चेंजेस झालेले आहे, एक जो पेपर आहे, म्हणजे एक सब्जेक्ट आहे, तो चेंज झालेला आहे. पहिला जो सब्जेक्ट होता लॉ ऑफ क्राईम्स किंवा आय-पी-सी वगैरे होता, तर त्याच्यामध्ये एक नवीन आता सब्जेक्ट आलेला आहे, तो सुद्धा यामध्ये सांगणार आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर 75-25 पॅटर्न आहे तुमचा. ओके. 75 आउट ऑफ तुम्हाला इथे 30 म्हणजे 30 मार्क्स पाहिजे पासिंगसाठी आणि 25 आउट ऑफ तुम्हाला 10 पासिंग आहे. असे टोटल तुम्हाला 40 मार्क्स असतील, तर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पास आहात. म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला ज्या विद्यार्थ्यांना एवढा स्कोर येईल, ते विद्यार्थी त्यामध्ये त्या सब्जेक्टमध्ये पास असतील. ज्या विद्यार्थ्यांना समजा के-टी वगैरे लागत असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असेल, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. जे काही तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन असतील, ते सुद्धा यामधून मी प्रोव्हाईड करणार आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून किंवा WhatsApp चॅनल थ्रू तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत असतो. आता खूप विद्यार्थ्यांना WhatsApp चॅनल कसं जॉइन करायचं हे माहिती नाहीये. सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Instagramची लिंक दिलेली आहे. ओके. ते Instagramच्या लिंकवर क्लिक करा. त्यावरती मला डायरेक्ट मेसेज करा आणि त्यामध्ये असं लिहा, तुमचं नाव लिहा, तुम्ही कोणत्या सेमेस्टरमध्ये आहात ते लिहा आणि तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहात ते लिहा. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटी स्टुडंट असेल, तर मुंबई युनिव्हर्सिटी टाका. अदर दॅन युनिव्हर्सिटी असेल म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी असेल, गोंदिया युनिव्हर्सिटी असेल किंवा शिवाजी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जे काही तिकडची युनिव्हर्सिटी असेल किंवा कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, जी काही तुमची युनिव्हर्सिटी असेल, ते युनिव्हर्सिटी तुम्ही मला मेसेज टाका. तुमचं नाव तिथे पाहिजे, कोणत्या सेमिस्टरला आहात हे मला पाहिजे आणि तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीला आहात, या 3 गोष्टी मला तुम्ही Instagramला टाकल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर त्या इयरचा या त्या सेमिस्टर वाईज जे काही तुम्ही आहात, त्या इयरचे मी डायरेक्टली तुम्हाला WhatsApp चॅनलची लिंक तुम्हाला मी शेअर करेन. Instagramला जे मला डायरेक्ट मेसेज करतील त्या विद्यार्थ्यांना. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. WhatsApp चॅनलला जॉइन कसं करायचंय ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. आता जे विद्यार्थी सेकंड सेमिस्टरचं अभ्यास करायचा आहे, ते सब्जेक्ट कोणते ते एकदा तुम्हाला यामध्ये सांगतो. जो नवीन सब्जेक्ट जो इंट्रोड्यूस झालेला आहे, जर आपण बघितलं तर भारतीय न्याय संहिता 2023 बी-एन-एस हा नवीन सब्जेक्ट आहे, जो सेमिस्टर 2 ला तुम्हाला इंट्रोड्यूस झालेला आहे. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट जो असणार आहे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1. ओके. थर्ड सब्जेक्ट आहे फॅमिली लॉ 1. खूप विद्यार्थ्यांना सब्जेक्ट माहिती नाही. त्यासाठी हे तुम्हाला मी सांगत आहे. फोर्थ सब्जेक्ट आहे एन्व्हायर्नमेंटल लॉ. त्यानंतर फिफ्थ जो सब्जेक्ट आहे ड्राफ्टिंग असणार आहे तुमचे. ड्राफ्टिंग, प्लेडिंग आणि कन्व्हिन्सिंग 1 म्हणजे डी-पी-सी-1 हा तुमचा फिफ्थ सब्जेक्ट असणार आहे प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा. ओके. सो याच्यामध्ये पण ड्राफ्ट वगैरे असतील ते तुम्हाला बनवायचे आहेत. त्यानंतर बाकीचे जे सेक्शन असेल आता या सर्व सब्जेक्टचे तुम्हाला नोट्स, इम्पोर्टंट क्वेश्चन जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करत आहेत, यावेळी तुम्हाला मी इंग्लिशचे जे काही वन लाइनर क्वेश्चन आहेत प्लस शॉर्ट नोट्स वगैरे असतील, त्या सर्व तुम्हाला मी डायरेक्टली एक पी-डी-एफ मी बनवलेली आहे किंवा माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत, त्या तुम्हाला डायरेक्टली मी प्रोव्हाईड करणार आहे. मराठी स्टुडंट्ससाठी सुद्धा वन लाइनर वगैरे या सर्व पद्धतीच्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत. त्या तुम्हाला WhatsApp चॅनल असेल किंवा Telegram चॅनल असेल, या दोन्हीकडे तुम्हाला पाठवण्यात येईल. जसे ही व्हिडिओ पब्लिश झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व नोट्स ह्या प्रोव्हाईड करण्यात येतील. ओके. फ्री ऑफ कॉस्ट आहेत या सर्व नोट्स. त्यामध्ये कुठेही कॉस्ट तुम्हाला द्यायची नाही आहे. ओके. सो तुम्हाला हे सब्जेक्ट समजले कोणकोणते सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये थोडंसं मी सिलॅबसचं तुम्हाला थोडंसं सांगतो की कशा पद्धतीने सिलॅबस असणार आहे. जर आपण बघितलं फर्स्ट इयर सेमिस्टर 2 एल-एल-बी 3 इयर्स जर बघितलं भारतीय न्याय संहिता 2023 यामध्ये जर आपण बघितलं तर मॉड्यूल 1 मध्ये जर बघितलं आपण तर तुम्हाला हे सब्जेक्ट दिलेले आहेत 1.1 मध्ये सायलेंट फ्युचर्स ऑफ बी-एन-एस 2023 कंपॅरेटिव्ह एनालिसिस बी-एन-एस-एस व्हर्सेस आय-पी-सी कारण की पहिला आय-पी-सी होता 1860. ओके. सो न्यू चेंजेस त्यामध्ये आहेत.
रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ पेनल कोड, पेनल स्टॅच्यू. आता मी तुम्हाला यामध्ये सांगतो की कोणकोणते इम्पोर्टंट आहेत. त्याची तुम्हाला मी पी-डी-एफ देणारच आहे. ओके. हे इम्पोर्टंट आहे. हा सुद्धा इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. इंटरप्रिटेशनचा सुद्धा इम्पोर्टंट आहे. जनरल एक्सप्लेनेशन, पनिशमेंटचं सुद्धा इम्पोर्टंट आहे. डेफिनिशन सुद्धा इम्पोर्टंट आहेत. ओके. आता या सर्व गोष्टी वन बाय वन जर मी सांगत बसलो, हा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो. पण याच्या ज्या इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, त्याची पी-डी-एफ मी तुम्हाला देणारच आहे. ओके. सो हे झालं मॉड्यूल 1. मॉड्यूल 2 मध्ये खालती हे तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत आणि याची पी-डी-एफ तुम्हाला WhatsApp चॅनल प्लस Telegram चॅनलला भेटणार आहे. त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. ओके. हे झालं तुमचं बी-एन-एस-एसचं. ओके. आता याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतील, टॅक्समनचा हा जो बुक आहे, हा जर तुम्ही घेतला तर चांगला आहे. ओके. अदर दॅन दुसरा जरी नोट्स तुम्ही वापरल्या तरी चालेल. ओके. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. बेअर ॲक्ट्स बी-एन-एसचा घेऊ शकता. ओके. आणि जे विद्यार्थ्यांना जर आपण बघितलं मराठीमध्ये मुकुंद प्रकाशनचे बुक्स आहेत ते तुम्ही पर्चेस करू शकता. जर तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे, की कोणतं बुक्सच तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही ते घेऊ शकता. इंग्लिशमध्ये इथे तुम्हाला मी सांगेन कोणतं तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. सो याच्यामध्ये ज्या नोट्स मी पाठवेन ते जर तुम्हाला बरं वाटत असेल, तर त्या तुम्ही प्रिपेअर करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. ओके. पण मी बोलेन ज्या मी आपण नोट्स पाठवत त्यामधून जर अभ्यास तुम्ही केला, तर बरं पडेल. बाकी तुमच्यावरती डिपेंड आहे. मी तर तुम्हाला त्या नोट्स वगैरे जे काही आहे ते पाठवणार आहेचच. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तुमचा कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1. ओके. हे इंग्लिशमध्ये सिलॅबस आहे, तर मराठीमध्ये देणार का? तर डेफिनेटली येस. इथे मराठीमध्ये तुम्हाला मी सिलॅबस दिलेला आहे. हा सुद्धा तुम्हाला मी WhatsApp चॅनलला, Telegram चॅनलला पाठवून देईन. पण इंग्लिश जेवढं चांगलं तुम्ही कराल तेवढं चांगलं आहे. जरी तुम्ही मराठीमध्ये पेपर लिहीत असाल, पण इंग्लिशचे क्वेश्चन हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. जेणेकरून मराठीमध्ये जर क्वेश्चन जर चुकीचं वाटलं तुम्हाला, तर इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकतो, की हे करेक्ट आहे. कारण की जेव्हा पेपर चेकिंगला जातात आणि समजा कोणत्या क्वेश्चनवर तुम्ही जर बोलले, की हा क्वेश्चन मराठीमध्ये चुकीचा आहे, पण तिथे इंग्लिश क्वेश्चन जर बरोबर असेल, तर त्यालाच ग्राह्य धरलं जातं. सो त्यासाठी इंग्लिश जर क्वेश्चन रीड केले, तर चांगली गोष्ट आहे. ओके. या पद्धतीचं सिलॅबस आहे यामध्ये. अ, अ, जर कॉन्स्टिट्यूशन लॉचा आपण बघितला तर मॉड्यूल 1 मध्ये फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. याचे सुद्धा इम्पोर्टंट तुम्हाला मी देणार आहे. ओके. यामध्ये जर बघितलं तर एम-पी जैनचं तुम्ही बुक्स पर्चेस करू शकता किंवा पी-एम बक्षी हा सुद्धा बुक्स चांगला आहे. नेक्सिसचं जे इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करणार आहेत. ज्याला नोट्स पाहिजेत त्या आपण Telegram चॅनलला, WhatsApp चॅनलला देणारच आहोत. फॅमिली लॉ 1चं जर आपण बघितलं, हा पूर्ण सिलॅबस यामध्ये आहे. सोर्सेस ऑफ मुस्लिम लॉ, व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन. स्कूल्स ऑफ मुस्लिम लॉ, इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. डिसोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरेज, काइंड्स ऑफ डिसोल्यूशन, मुस्लिम मॅरेज, डिव्होर्स. सो या पद्धतीचे जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, त्यावरती तुम्हाला मी इम्पोर्टंट क्वेश्चन हे देणारच आहे. त्याबाबत टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट जो तुमचा सिलॅबस असणार आहे, एन्व्हायर्नमेंटल लॉसाठी. ओके. सो एन्व्हायर्नमेंटल लॉसाठी जर आपण बघितलं, तर मॉड्यूल 1 मध्ये आहे. एन्व्हायर्नमेंटल कंपोनंट्स. ओके. त्यानंतर मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 एंड मॉड्यूल 4. याच्यामध्ये एन-जी-टी व्हेरी इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलं जातं. ओके. सो डोंट वरी सर्व गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे मी. सो याच्यामध्ये जर एन्व्हायर्नमेंटल लॉचं तुम्हाला कॉलेजमधून जर काही सांगितलं असेल, तर नक्की तुम्ही ते सुद्धा प्रिपेअर करू शकता. ओके. एस-सी शास्त्री यांचं बुक्स, ईस्टर्न बुक कंपनीचं, ए-बी-सीचं हा सुद्धा बुक यामध्ये चांगला आहे. ओके. हे झालं एन्व्हायर्नमेंटल प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे मॉड्यूल्स कशा पद्धतीने ड्राफ्ट बनवायचे. मराठी ड्राफ्ट हे ऑलरेडी बनवलेले आहेत मी. मी तुम्हाला डायरेक्टली WhatsApp, Telegram चॅनलला सेंड करेन. ओके. इंग्लिशमध्ये जे असतील त्याचे इंग्लिशच्या पी-डी-एफ, त्या नोट्स तुम्हाला मी Telegram चॅनल आणि WhatsApp चॅनलला देणार आहे. हा पूर्ण सिलॅबस आहे तुमचा. ओके. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की "सर सेमिस्टर 2 चा सिलॅबस थोडंसं इंट्रोड्यूस करून द्या." ते जास्तीत जास्त आपण इंट्रोड्यूस केलं, तर ते विद्यार्थ्यांना पण असं वाटेल, की सर ऑलरेडी पी-डी-एफ सेंड करतात, आहे, एवढं सर्व सांगून काही फायदा नाही, असं सुद्धा वाटेल. पण जे इम्पोर्टंट वाटतंय, जे महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. सो
हे जर आपण बघितलं, तर हा आपला टोटली पूर्ण सिलॅबस आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी हे इम्पोर्टंट तुम्हाला मी हायलाइट करून दिलेले आहेत. त्याचं टेन्शन घेऊ नका. ते तुम्हाला भेटून जातील. ओके. सो हे झालं सिलॅबस. सेकंड सेमिस्टरचा जे काही नोट्स आहेत, ते तुम्हाला आता मी Telegram चॅनल, WhatsApp चॅनलला पाठवून देईन. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ओके. आणि Telegram चॅनल किंवा WhatsApp चॅनल जॉइन करायचं असेल, तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Instagramची लिंक आहे. तिकडे मला डायरेक्ट मेसेज करा. जसं मी तुम्हाला सांगितलं नेम तुमचं असलं पाहिजे. कोणत्या सेमिस्टरमध्ये आहात ते असलं पाहिजे आणि कोणत्या युनिव्हर्सिटीचे तुम्ही स्टुडंट आहात तेवढं असलं पाहिजे. मी तुम्हाला ते लिंक शेअर करण्यात येईल. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, कोणतेही डाउट्स असतील नक्की मला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. ओके. सो थँक यू सो मच आणि हा इम्पोर्टंट व्हिडिओ आहे. तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा शेअर करा आणि तुमच्या कॉलेजेसमध्ये जे काही विद्यार्थी असतील, स्टुडंट असतील, त्यांना हा पूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला पुढे सुद्धा शेअर करा, जेणेकरून खूप असे विद्यार्थी आहेत त्यांना नॉलेज भेटत नाहीये. सो त्यांना सुद्धा नॉलेज इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण नक्की देण्याचा इथून प्रयत्न करत आहोत. सो त्यांना सुद्धा हेल्प होईल. ओके. थँक यू सो मच.